गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या वाजलेत 9 आणि कसलं ऊन पडलंय बघा ना. लसूण एवढा खाली एवढा रात जुळ्या नीट केलेल्या तशाच ठेवल्या तिकडं. अशा इथं थोडंसं ऊन येते सकाळी सकाळी. गाईला नेऊन बांधले चराय, कपडे धुवायच्या. ती वासरू लय ओरडत होतं. 9 वाजताच त्याला पाणी ठेवलं, खाली सांडतंय. म्हणलं घामायला काढून ठेवा. थोडासा उशीर झाला फ्रीव काढायला. गाई नेऊन बांधल्यावर ते वराटतं ना, मग त्याला पाणी हे ठेवून. केवढं झाड सुकलेले, पाणी द्यायचं होतं. मोटर चालू केली होती पण टाकी हे बरंच तर पाणी झालं बंद. घरात चाललाय स्वयंपाक. इकडं बटाटे उकडाय घातले, ते दाखवते. आता काय करायचंय बटाट्याचं तुम्हाला दाखवते. बाहेरच्या चुली पुढं घातल्यात बरं का उकडायला. घरात स्वयंपाक चालू आहे त्याच्यामुळे. शिजल्यात आता मस्तपैकी बटाटे शिजलेत. आता कपडे धुवून असंच राहून द्यायचं, चांगले शिजतेले. तर काय करायचंय तर तुम्ही बघतच राहता. आज इरबळ काय काय चालू आहे, काय काय नाही. लाईट लागली फोनची, तरी मग म्हणलं असं का दिसतंय पाठीमागे. रात्रीचं लावावं लागते ना, मग आता पण लागली. हो का, मोड आलेली मटकी आहे आणि ही मोकळी केली. आता हुलग आणि मटकी भिजाय घातली होती. हो, मटकी आपली आता वरची संपली आहे का. एका ताईंची मटकीची ऑर्डर आली आपल्याला, ती मटकी द्यायची त्यांना 1 किलोवर. लक्षात राहू द्या. ती ही करून गावरान मटकी त्यांना पाहिजे. तर त्या म्हटल्या रश्माताई द्या पाठवा बरं का. म्हणलं बरं चालतंय. आणि ही लय छोटी छोटी मटकी असते बरं का, भिजली तरी ही छोटीच राहते. हो का, आता ह्यातली मटकी छोटीच आहे. गावरान मटकी म्हणलं की छोटीच राहते. कुठं गेलं बरं. हो का, इथं भिजवलेलं. हा हो का, त्याच्यामुळे त्याचा वेगळा झाला. हो का, हे असं त्यातले बहु काढा असला. त्याला कोंब अजून नीट आलं नाहीत, पण भाजीला काही नव्हतं त्याच्यामुळे मग आता काय करायचं. तर मग चला म्हणलं, आता पोरं रोज बटाटा ही खात नाही ती. आणि शाबू पण हो का इकडं भिजायला घातलेला आहे. शाबू ही सकाळी सगळं हो का. बटाटे शिजलेत का बघ, नाही तर कवगार व्हायची. बटाटे शिजत आल्या, थोडं उगून नॉर्मल राहिले. त्याला जाळ घालून आली, थोडंसं शिजू द्या. मी तर वर धुणं धुवूस तर त्याला राहू देच वर. मग एकदा गाईला पाणी आणून दाखवलं, एकदा कामाला लागलं की लागलं. आता वासराला पाणी हे दाखवलंय, ती ओरडत होतं. तर म्हणलं ती लाकूड तुम्ही उगाच बाहेरचं आणलं, दुसरं ते ही केलं असतं तर एवढ्याच झालं असतं. इथं 2 लिंबाचं लाकूड तिथं काढलं होतं. मग रात्री बसलो लसूण बांधत, त्यामुळे सरपण आणायचं राहिलं आमचं. सध्या आता झालाय स्वयंपाक चपात्या. ते पाण्यात भिजलेलं लाकूड आहे. आता किती दिवसाचं ती लाकूड आहे. तळ्यात पाणी आलं की तळ्यात पाण्यात आपली चांगली हे होते. ती काय डबा अयो, लसणाच्या कुड्या तर काय आमच्यात कुठं पडल्यात आता. विचारायची सोय काय ती झाले कुठं पडतो या. आणून ठेवलाय ना इकडं. आणि बटाटे हो का इथं आमच्या शिल्लकच आहेत. मी गुणी आणलेली लागतीच सारखी शिल्लकच ठेवतोय आम्ही. आणि आता हा व्हिडिओ मी तशी करते. बापू तर काय घरी नाही, तर बाकीचं परत काय काय करणार आहे हे तुम्हाला सविस्तर ज्ञानेश्वरी येते तर सविस्तर सगळं व्यवस्थित दाखविल. चला तर काय बघायचं बघत होतं 20 तास सकाळ सकाळ. ऊन पण उठल्यापासूनच ऊन लागतं या. सगळी उन्हातलीच काम माहिती. आणि काय बघायला स्वतःकडे तर काय बघायला वेळच मिळाला नाही ह्या कामाने. त्यांनी सकाळ सकाळ सगळी कामं उरकत आणल्यात. आता कपडे धुतली, कपडे धुवून मग बाकीचं काम करायचं आहे सगळं. आता ती बटाटी उकडायची, बटाटी सोलायची, बटाटी खिसायची. नंतर न ते त्याचं बरंच काय काय कुठं नाहीत. आता ते उठल्यापासूनच त्याचं करावं लागतं सगळा ओघा नाही का. संध्याकाळपर्यंत अजून तरी सांडग्याचं पीठ मळायचं. एका ताईंना तिखट असं छान सांडगं पाहिजे, त्याच्यामुळे त्यांचं पेशलच घालायचं आज. त्या म्हणलं माझे 2 दिवस लेट ऑर्डर दिली तरी चालेल, पण मला थोडंसं तिखट सांडगे हवेत. तर म्हटलं चालेल.
त्यांच्यासाठी आता स्पेशल सांडग्यांचं पीठ मळून स्पेशल करावं लागेल. तर असू द्या, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सकाळी सकाळचा कमेंट करून सांगा. बाय सगळ्यांना.